नमस्कार सगळ्यांना, सुप्रभातम. सर्वजणांचं आरोग्य कसं आहे? आपण रोज योगाभ्यास करत आहोत, तर आपल्याला काही काही सुधारणा झालेल्या जाणवत असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. आजच्या योगाभ्यासाला आता आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर. प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची, पाय मोकळे करून घ्यायचे. आज आता आपण सूर्यनमस्काराचे वेगवेगळे प्रकार करणार आहोत. तर ज्यांना पहिल्यांदा आपण गुडघ्याचा त्रास असेल आणि गुडघे वाकवला त्रास होतो, तर त्या लोकांसाठी आपण गुडघा न वाकवता असलेले काही व्हेरिएशन्स बघणार आहोत. त्यानंतर 10 आकड्यातला सूर्यनमस्कार जो आहे तो करणार आहोत आणि मग 12 आकड्यातला सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. तर त्यासाठी उभं राहायचं आहे, दंडस्थितीमध्ये यायचं आहे आणि मॅटच्या मागच्या टोकावर उभं राहायचं आहे. आता माझ्या इन्स्ट्रक्शन्सकडे नीट लक्ष द्यायचं आहे. आता हा जो पहिला आपण थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे ते गुडघेदुखीच्या लोकांसाठी केलेलं आहे. तर हा करायला थोडासा चॅलेंजिंग आहे, त्याच्यामध्ये लवकर दमायला होतं. आणि हा जो नमस्कार आहे त्यामध्ये वजन कमी ज्यांना कमी करायचं आहे तर त्यांनी जर ह्या पद्धतीने केलं तर लवकर वजन कमी होतं. तर आपण करूया. पहिल्यांदा आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते उत्तानासनामध्ये न्यायचे. दोन्ही हात उत्तानासनामध्ये न्या, वरती कमरेतून जास्तीत जास्त मागे जायचे. आता आपल्याला हस्तपादासनामध्ये यायचे. श्वास सोडत सोडत हस्तपादासनामध्ये या. आता हातांनी वॉक करत करत, हातांनी चालत चालत आपल्याला पुढे जायचं आहे. पाय तिथेच ठेवायचे आणि अधोमुख श्वानासन करायचे. पुन्हा ऊर्ध्वमुख श्वानासन करायचे. पुन्हा अधोमुख श्वानासनामध्ये जायचं. आणि आता पायांनी वॉक करत करत दोन्ही हातांच्या जवळ पाय आणायचे, हस्तपादासनामध्ये यायचे. इथून आपल्याला श्वास घेत पुन्हा हस्त उत्तानासनामध्ये जायचे. श्वास सोडत सोडत हस्तपादासनामध्ये या. हस्तपादासनामध्ये यायचं, श्वास सोडत सोडत. आता पायांनी चालत चालत वॉक करत करत मागे जायचं. अधोमुख श्वानासन, पुन्हा ऊर्ध्वमुख श्वानासन, पुन्हा अधोमुख श्वानासन. आणि आता हातांनी वॉक करत करत मागे या. आता आपल्याला पुन्हा एकदा करायचे. वरती जायचे, हस्त उत्तानासन, हस्तपादासन, खाली या, खाली वाकायचे. डोकं गुडघ्याकडे. आणि आता हातांनी वॉक करत करत पुढे जायचं आहे. अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन, पुन्हा अधोमुख श्वानासन,
आणि आता पायाने वॉक करत करत पुढे यायचं आहे. आता हस्त उत्तानासन. आणि आता नमस्कार स्थितीमध्ये या. आता आपण सूर्यनमस्कार आपले नेहमीचे आहेत ते 10 आकड्यातले सूर्यनमस्कार इथे घालणार आहोत. आत्ता जे आपण घातले ते थोडंसं व्हेरिएशन होतं की जेणेकरून हे तुम्ही वजन कमी करण्यासाठी पण करू शकता. आणि ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे तर त्यांना काय करायचं हा एक प्रश्न असतो की आपल्याला गुडघा दुमडून तर 3री आणि 8वी अवस्था घेता येत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. सुरू करूया आपण 10 आकड्यातले. हाताची नमस्कार स्थिती आहे, पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. ओम ह्रां मित्राय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत आपल्याला अश्वसंचलनासन. श्वास रोखत दंडासन. श्वास सोडत अष्टांग स्थिती. श्वास घेत भुजंगासन स्थिती. श्वास रोखत आपल्याला अधोमुख श्वानासन. श्वास रोखत डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन आणि नमस्कार स्थिती. श्वास सोडत दुसरा घालूया. ओम ह्रीं रवये नमः. 1ला श्वास घ्या, 1. 2ला श्वास सोडा, 2. 3ला श्वास घ्या, 3. 4ला श्वास रोखा, 4. 5ला श्वास सोडा, 5. 6ला श्वास घ्या, 6. 7ला श्वास रोखा, 7. 6ला श्वास घ्या, 6. 7ला श्वास रोखा, 7. 8ला श्वास रोखा, 8. 9ला श्वास सोडा, 9. 10ला श्वास घ्या, 10. हाताची नमस्कार स्थिती. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 हात वरती, 2 पुढे वाका, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. 3 डावा पाय मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. 4 ताठ तिरपी अवस्था. 5 श्वास सोडत खाली या. 6 श्वास घेत वर या. 7 पर्वतासन श्वास रोखलेला. 8 डावा पाय पुढे श्वास रोखलेला. 9 मागचा पाय पुढे श्वास सोडलेला. 10 नमस्कार स्थिती. ओम ह्रैं भानवे नमः. आता आपल्याला 12 आकड्यातला सूर्यनमस्कार घालायचा आहे. शशांकासन आपण मध्ये करणार आहोत. श्वास घ्या, 1 हस्त उत्तानासन. श्वास सोडत पुढे वाकायचे, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ, हस्तपादासन. श्वास घेत आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. आता आपल्याला दंडासनामध्ये यायचं आहे. श्वास रोखत दंडासनामध्ये या. आता आपल्याला श्वास सोडत शशांकासन करायचं आहे. शशांकासन करा. सगळं कमरेपासूनचं सगळं शरीर पुढे ताणून घ्या. आता आपल्याला श्वास अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. श्वास रोखायचा आहे. अष्टांग स्थिती. श्वास घेत भुजंगासनामध्ये यायचं आहे. श्वास घेत आता आपल्याला श्वास रोखत अधोमुख श्वानासनामध्ये जायचं आहे. आता श्वास सोडत शशांकासन करायचे आहे. आता आपल्याला श्वास रोखत श्वास घेत आपल्याला डावा पाय पुढे आणायचा आहे. अश्वसंचलनासनामध्ये यायचं आहे. आणि आता मागचा पाय पुढे आणून
हस्त पादासनामध्ये यायचं आहे श्वास सोडत, आणि श्वास घेत हस्त उत्तानासनामध्ये यायचं आहे, आणि हाताची नमस्कार स्थिती. ओम ह्रौं खगाय नमः. एक श्वास घ्या, 2 श्वास सोडा, पुढे वाकायचे, 3 श्वास घ्या, डावा पाय मागे, 4 श्वास रोखा, दोन्ही पाय मागे, ताठ तिरपी अवस्था, 5 शशांकासन, श्वास सोडा, श्वास रोखा, 6 अष्टांग स्थिती, श्वास घेत, 7 भुजंगासन स्थिती, 8ला श्वास रोखत अधोमुख श्वानासन, 9ला श्वास सोडत शशांकासन, शशांकासन करायचे, 9 शशांकासन करा श्वास सोडत. आता श्वास घेत आपल्याला डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, मागचा पाय पुढे श्वास सोडायचा आहे, हस्तपादासन, हस्तपादासनामध्ये या, आणि श्वास घेत हस्त उत्तानासनामध्ये यायचे, आणि नमस्कार स्थिती, सूर्यनमस्कार स्थितीमध्ये या. सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये ओम रहा पूष्णे नमः. 1ला श्वास घेत हात वर न्यायचे, 1, 2ला श्वास सोडत पुढे वाकायचे, 2, 3ला श्वास घेत डावा पाय मागे, 3, 4ला श्वास रोखत दंडस्थिती दंडासनामध्ये, 4, 5ला श्वास सोडत शशांकासन, 5, 6ला श्वास रोखत अष्टांग स्थिती, 6, 7ला श्वास घेत भुजंगासन, 7, 8ला श्वास रोखत आपल्याला अधोमुख श्वानासन, 8, 9ला श्वास सोडत शशांकासन, 9, 10ला श्वास घेत डावा पाय पुढे, 10, 11ला मागचा पाय पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे, श्वास सोडलेला, 11, 12ला श्वास घेत उत्तानासनामध्ये यायचे, 12, श्वास सोडत हाताची नमस्कार स्थिती. आता आपल्याला हात खाली घ्यायचे आणि शवासन करायचे, पाठीवर झोपायचे, पाठीवर झोपा, हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, डोळे अलगद मिटलेले. आपण आता जे सूर्यनमस्काराचे काही प्रकार केलेले आहेत त्यामुळे वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाका, सगळे स्नायू ढिले सोडा, हळूहळू शरीरावरचे आणि मनावरचे ताण कमी होतील. तशी श्वासाची गती पण कमी होईल, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. प्रत्येक श्वास घेताना आनंद उत्साह आपल्याबरोबर घ्या. प्रत्येक श्वास सोडताना व्याधी चिंता काळज्या श्वासाबरोबर बाहेर टाका. हळूहळू शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. श्वासाची गती पण संथ झालेली आहे, त्याकडे लक्ष द्या. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचेत, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, डोळे सावकाश उघडायचेत. आता आपल्याला सावकाश आता कुशीवर वळून उठून बसायचे. आज आपण उभं राहून जी काही दंडस्थितीमधली आसनं करणार आहोत, ही दंडस्थितीमधली आसनं करत असताना थोडंसं आपल्याला बॅलन्सिंग करावं लागतं आणि त्यामुळे आपल्याला पृथ्वीचा जो आधार आहे तो कमी मिळतो. तर ती करायला थोडीशी चॅलेंजिंग असतात.
तर उभं राहूनची आपण आज आसनं करूया, ज्याच्यामध्ये पोटावर दाब आणि पीळ असं दोन्ही येतं. कमरेच्या स्नायूंचं आरोग्य, कमरेच्या सांध्यांचं आरोग्य, पायाच्या स्नायूंचं आणि सांध्यांचं आरोग्य ह्याच्यामध्ये खूप चांगलं तुमचं राखलं जातं आणि ओव्हरऑलच तुमच्या शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. तर आपण दंडस्थितीमध्ये येऊया. दंडस्थितीमध्ये या. उभं राहायचं आहे. दोन्ही पाय जुळवून उभं राहायचं आहे. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, दोन्ही हाताचे तळवे मांडीला टेकलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, नजर समोर. ही आपण दंडस्थितीची अवस्था आहे. आता आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. जेवढं जास्त अंतर घेऊन तुम्ही ही आसनं कराल तेवढी तुम्हाला करायलाही सोपी जातील. कारण आपला जर मॅटवरनं पाय घसरत असेल तर जमिनीवर केली तरी चालतात. ह्याच्यामध्ये जेवढं तुम्ही जास्त अंतर घ्याल पायामध्ये तेवढं तुम्हाला जमिनीपासूनचं कमरेपर्यंतचं अंतर कमी होतं आणि आसनं चांगली जमतात. ह्याच्यामध्ये कमरेचा सांधा, पोटाचे स्नायू, पायाचे स्नायू, पायाचे सांधे ह्याच्यासाठी खूप उपयोगी अशी ही आसनं आहेत. ज्यांना याचं काही त्रास असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नका, किंवा त्याचं काही ऑपरेशन झाले असतील तर हे सोपं आपण पहिल्यांदा करणार आहोत. दोन्ही पायांवर समान भार घेऊन उभं राहायचं आहे आणि पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. आपल्याला सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात खांद्यांच्या रेषेमध्ये न्यायचे. सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये न्या. हाताचे तळवे जमिनीकडे असतील. आता आपल्याला उजव्या हाताने डाव्या पायाच्या पलीकडे हात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जर पलीकडे हात ठेवता येत नसेल तर जिथे हात ठेवता येईल तिथे ठेवायचा आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचं आहे आणि उजवा हात हा डाव्या पायाच्या पलीकडे आपण ठेवलेला आहे. नजर वरच्या हाताकडे ठेवायची. खांदे एका रेषेमध्येच ठेवायचे आणि मान वरती आपली वळलेली असल्यामुळे तिथे स्पाईनला पण एक वेगळा पीळ याच्यामध्ये आपल्याला जाणवतो. त्याचबरोबर पोटाला पण इथे पीळ बसलेला आहे बघा. आपण ट्विस्ट केलेलं आहे तर पोटाला पण एक वेगळ्या प्रकारचा ताण तुम्हाला इथे जाणवेल. नजर वरच्या हाताकडे आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. संथ श्वसन चालू आहे. गुडघ्याला पण ताण बऱ्यापैकी जाणवतो मागच्या बाजूला. गुडघे सरळच ठेवायचे. समजा हात तुमचा खाली नाही गेला तरी चालेल, पण गुडघे सरळ ठेवायचे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला वर यायचं आहे. हेच आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचं आहे. दुसऱ्या बाजूने खाली वाकायचं आहे. विरुद्ध हाताने विरुद्ध पायाच्या अंगठा पकडा किंवा त्याच्या पलीकडे हात ठेवता येत असेल तर ठेवा. नजर वरच्या हाताकडे. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये येऊ देत. पूर्ण लक्ष श्वासावर. इथे स्पाईन पण आपले मणके जे आहेत ते पण आपले थोडेसे पिळले गेलेले आहेत आणि पोटाला पण पीळ बसलेला आहे. पूर्ण लक्ष वरच्या हाताकडे बघायचं आहे. वरच्या हाताकडे बघ आणि हात अजून थोडासा सरळ कर. इथे मानेच्या मणक्यांना पण एक वेगळ्या पद्धतीने इथे पीळ बसलेला आपल्याला जाणवेल. सावकाश श्वास सोडा. श्वास घेत घेत सरळ व्हा आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचे. आता याच पद्धतीने आपण अजून आसन करणार आहोत उभं राहून. ह्याच्यामध्ये आपल्याला वीरासन आपण करणार आहोत. जसा एखादा योद्धा चालून जातो तसं हे आसन आहे. आता याच्यामध्ये पोटावर ताण येणार आहे आपल्या. इथे आपल्या पोटाला पीळ बसला होता आणि दाब आला होता, तर इथे पोटावर बऱ्यापैकी ताण येतो. याच्यामध्ये काळजी एक घ्यायची आहे की आपली जी मांडी आहे ती जमिनीला समांतर येईल अशी ठेवायची. म्हणजे गुडघ्याच्या तिथे 90 अंशाचा कोन येईल ह्या पद्धतीने आपला पाय याच्यामध्ये आला पाहिजे. आता ज्यांना काही गुडघ्याचे त्रास असतील तर त्यांनी गुडघा न वाकवता नुसतंच कमरेतून मागे जा. तिथे गुडघा त्यांनी वाकवू नका, म्हणजे मग तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि सगळं वजन जे आहे ते आपल्याला पायावर इथे येणार आहे तुमचं. पाठीच्या मणक्याला सुद्धा ह्याचा चांगला एक कमान होते
आणि त्यामुळे पाठीच्या मणक्याचं आरोग्यसुद्धा तुमच्या सुधारणार आहे. आणि मान मागे टाकल्यामुळे थायरॉईडला पण ह्याचा चांगला उपयोग होणार आहे, फुफ्फुसांना पण ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. तर आता आपण हे आसन करूया. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. जितकं जास्त अंतर घ्याल तेवढं हे आसन तुम्हाला चांगलं जमेल. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. जेवढं जास्त घेता येईल तेवढं घ्या. आता उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते उजवीकडे वळवून घ्यायचं आहे आणि कमरेतून पण उजवीकडे वळायचे. मागचा जो पाय आहे तो तसाच तुमचा सरळ राहील, एक पाय, आणि फक्त हा एक उजवा पाय वळलेला राहील. आता उजव्या पायाची जी टाच आहे आणि मागच्या पायाची टाच ही एका रेषेमध्येच असेल बघा. आता गुडघा, उजव्या पायाचा जो गुडघा आहे, वळवून घेतलेला पाय आहे, त्याच्या गुडघ्याचा काटकोन करायचा आणि हाताचा नमस्कार करायचा. त्याच्यावर हाताचा नमस्कार गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि गुडघ्याच्या तिथे काटकोन आला पाहिजे, मांडी जमिनीला समांतर आली पाहिजे. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेतून मागे जायचे. सावकाश करायचे, बॅलन्स करायचे. ज्यांना चक्कर वगैरे येते त्यांनी करू नका, कारण इथे आपण मागे जातो. छान कमान झालेली आहे इथे. कोपरामध्ये हात सरळ ठेवायचा प्रयत्न करा, दंड कानाला लागलेले. आता सावकाश श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीला यायचं आहे. हात कमरेजवळ, पाय वळवून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. दुसरा पाय वळवून घ्या, सावकाश दुसरा पाय वळवून घेतलेला आहे. आता जो वळवून घेतलेला पाय आहे त्याची आपल्याला त्या बाजूला वळायचं आहे कमरेतून आणि गुडघा वाकवायचा आहे. वळवून घेतलेल्या पायाचा गुडघा वाकवा, हाताची नमस्कार स्थिती करा आणि सावकाश पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेतून जास्तीत जास्त मागे जायचा प्रयत्न करा. ज्यांना काही त्रास असतील, चक्कर वगैरे यायचं, त्यांनी करू नका. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघा सरळ ठेवून फक्त कमरेतून मागे गेलात वळून तरी चालेल. कोपरामध्ये हात सरळ, दंड कानाला टेकलेले. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश सरळ व्हायचं आहे, पाय वळवून घ्यायचा आहे आणि सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं आहे. ही आसनं करत असताना आपल्या सगळ्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन करायचे आहे. आणि पाठीचे, पोटाचे काही विकार असतील तर किंवा चक्कर येत असेल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नका. याच्यामध्ये जास्त वेळ थांबता येणार नाही, पण हळूहळू वेळ वाढवून तुम्ही 1-2 मिनटं हे आसन स्थिर ठेवू शकता. पण जितकं जास्त वेळ स्थिर राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपण अजून एक आसन करणार आहोत, एकपाद हस्तासन. याच्यामध्ये पहिल्यांदा पोटाला पीळ बसणार आणि मग दाब येणार. या पद्धतीने पीळ आणि दाब असं एकत्र ह्याच्यामध्ये येतं. तर ह्या नाभीच्या आरोग्यासाठी आपण करतोय, पण इतरही फायदे आपल्याला भरपूर याच्यामध्ये मिळतात आहे. कमरेचे सांधे, कमरेचे स्नायू, पायाचे स्नायू, गुडघ्याचे सांधे ह्याच्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. पचनसंस्था, जननसंस्था, नाभीच्या आजूबाजूची सगळी इंद्रिय याच्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. मधुमेहासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. तर आता आपण दोन्ही पायामध्ये अंतर घेऊया. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पुन्हा उजवा पाय उजवीकडे वळवायचा आहे आणि उजवीकडे कमरेतून वळायचे. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. हात डोक्यावर नेल्यानंतर कमरेपासूनचा सगळा भाग वरती जास्तीत जास्त ताणून घ्या. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घेतलेला आहे. दंड कानाला टेकलेले आहेत, कोपरामध्ये हात सरळ आहेत आणि ह्या ताणलेल्या स्थितीमध्येच आपल्याला हिप जॉईंट्समधनं पाठीचा कणा सरळ ठेवत पूर्ण श्वास सोडत सोडत खाली वाकायचे. उजवीकडे आपल्याला खाली वाकायचं आहे. आधी पोटाला पीळ बसला होता, आता इथे दाब आलेला आहे आणि डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. हाताचे तळवे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. हात जमिनीला नाही टेकले तरी चालतील, गुडघे वाकवायचे नाहीत. हात जमिनीला नाही टेकले तर त्याच्या खाली विटा घ्या किंवा काहीतरी उंच असं घ्या आणि दोन्ही बाजूला उशा ठेवून त्याच्यावर हात ठेवले तरी चालतात. ह्या स्थितीमध्ये आपण काही सेकंद थांबलेलो आहोत.
चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचे, हात पण वरती न्यायचे आणि आता कमरेतून वळायचे, पाय पण वळवून घ्यायचा आहे आणि हात खाली आणायचे. सावकाश हात बाजूनी खाली आणा. आता दुसऱ्या बाजूनी आपण करूया. डावा पाय डावीकडे वळवून घ्यायचा आहे, डावीकडे कमरेतून वळायचे, जास्तीत जास्त डावीकडे वळा कमरेतून. आता सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे, सावकाश दोन्ही हात डोक्यावर न्या, कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या, दंड कानाला टेकलेले ठेवा. आता पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचे. सावकाश पाठीचा कणा सरळ ठेवत खाली वाका. हात जमिनीवर टेकवता आले तर टेकवा. डोकं गुडघ्याकडे, गुडघा सरळच ठेवायचा आहे. हात नाही जमिनीवर टेकवता आले तरी चालतील. हाताच्या खाली काहीतरी आधार घेऊन त्याच्यावर हात टेकवले तरी चालतील. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. गुडघेदुखीला सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे. कमरेच्या सांध्यांचा आरोग्यासाठी सुद्धा चांगला उपयोग होणार आहे. आणि नाभीच्या आजूबाजूची इंद्रिय, नाभीवर लक्ष केंद्रित करा. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत वर यायचे आणि सावकाश पहिल्यांदा पाऊल सरळ करायचे आणि मग सरळ व्हायचे आणि सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणायचेत बाजूनी. दोन्ही पाय जुळवून घ्यायचेत. आता आपल्याला खाली बसायचे आणि पाठीवर झोपायचे. आपल्या काही ताण आले असतील कमरेवर वगैरे तर ते आपण आता काढून टाकून याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पवनमुक्तासन आपण करूया. यामध्ये आपल्याला उजवा पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचा आहे. हाताचे तळवे जमिनीवरच टेकवलेले उजवा पाय गुडघ्यात दुमडून जमिनीवर टेकवायचा आहे. आणि आता डाव्या पाय जो आहे तो डाव्या पायाचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचे. हां, आता एक जो हात आहे तुमचा, आता उजवा पाय दुमडलेला आहे तुमचा, तर डावा हात जो आहे तो दोन्ही पायांच्या मधून घालायचा आहे आणि उजवा हात नेहमीप्रमाणे, आणि त्यांनी हाताने घट्ट मिठी मारायची आहे आणि सावकाश पोटावर पाय दाबून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त दाबून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. ह्याच्यामध्ये दाब वाढतो. सायटिकासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. पोटावरचा मेद कमी व्हायला ह्याचा चांगला उपयोग होतो. पचनसंस्था, जननसंस्था, पँक्रियाज ग्रंथी यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो. आता हे जास्तीत पोटावर खूप दाब येतो याने, म्हणजे नेहमीच्या पवनमुक्तासनापेक्षा हे करायला थोडंसं अवघड आहे, पण दाब चांगला येतो याने. पूर्ण लक्ष श्वासावर आणि आपली नस पण चांगली दाबली जाते. नाड्या चांगल्या ताणल्या जातात ह्याच्यामध्ये कमरेच्या. सावकाश आपल्याला हात मोकळे करून घ्यायचे आणि सावकाश खाली टेकवा पाय आणि जो वरती घेतलेला पाय आहे तो खाली घ्या आणि पाय सरळ करा. आता आपण दुसऱ्या बाजूनी करूया. डावा पाय गुडघ्यात उभा करून घ्या. डावा पाय गुडघ्यात उभा करून जास्तीत जास्त कमरेच्या जवळ आणून टेकवा. आता उजव्या पायाचं जे पाऊल आहे ते डाव्या पायाच्या गुडघ्यावर येईल. डावा पाय गुडघ्यात दुमडून. हां, आणि आता उजवा हात हा मधून येईल आणि डावा हात हा डाव्या बाजूनीच येईल आणि पायाला घट्ट मिठी मारायची आहे. म्हणजे मग गुडघ्याच्या खालनं मिठी मारली की ती जास्त घट्ट मारली जाते आणि दाब पण चांगला येतो आणि गुडघेदुखीच्या रुग्णांना पण हे करता येतं. तर पूर्ण लक्ष श्वासावर. जास्तीत जास्त शरीराकडे ओढून घ्यायचे. छातीच्या दिशेने गुडघा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे मग पोटावर चांगला दाब येतो. छातीच्या दिशेने गुडघा ओढून घ्या. कुठे कुठे ताण येतोय बघा. पूर्ण ज्यांची कंबर दुखत असेल आणि हे केलं तर तुमची कंबर दुखायची लगेचच कमी झालेली तुम्हाला जाणवेल. कमरेवरचे ताण लगेचच यांनी निघून जातात. जर कमरेवर ताण आले आणि हे केलं तर कमरेवरचे ताण लगेच निघून जाण्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो.
सायटिकाचा त्रास असेल तरी ह्याचा चांगला उपयोग होतो. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि सावकाश आपल्याला पाय खाली आणायचा आहे. आता वरचा पण पाय खाली आणा आणि दोन्ही पाय सावकाश सरळ करा. आता यानंतर आपल्याला शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. हाताचे तळवे वरच्या दिशेने, हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, डोळे अलगद मिटून घेतलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. शवासनामध्ये झोप लागण्याची शक्यता असते. सकाळची वेळ आहे तर झोप लागू देऊ नका. पूर्ण लक्ष श्वासावर. आज आपण बऱ्यापैकी शरीरावर ताण येणारी अशी आसनं, सूर्यनमस्कार केलेले असल्यामुळे संपूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचे. सगळे स्नायू ढिले सोडायचे. ज्या ज्या ठिकाणी ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. संथ श्वसन. शरीरावरचे मनावरचे ताण हळूहळू कमी झालेले आहेत. श्वासाची गती पण संथ झालेली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. अलगद हवा आत येते, अलगद हवा बाहेर जाते, त्याकडे लक्ष द्या. सगळं शरीर शिथिल, मन शांत, श्वसन संथ चालू आहे. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम असं शवासनाचं वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आहे. आपलं आता श्वासावरनं आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे न्यायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, सावकाश डोळे उघडायचे आहेत. आता आपल्याला शवासन शयनस्थितीमधनं बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. आपण आता श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. आज श्वसनाचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या आणि मग करा. कारण बऱ्याच जणांना दीर्घ श्वसन कसं करायचं हे माहीत नाही आहे. तर बऱ्याच जणांनी विचारलं की आम्हाला दीर्घ श्वसन बरोबर करतो की नाही ते आम्हाला कळत नाही. तर आज आपण दीर्घ श्वसन कसं करायचं तेही बघूया. आणि पहिल्यांदा आता आपण कपालभाती करूया. कपालभाती आपण आतापर्यंत वाढवत नेली होती. तर आज आपण 90-90चे 3 आवर्तनं करूया कपालभातीची. ती करत असताना आपल्याला मध्ये जर थकल्यासारखं वाटलं तर तुम्ही मध्येच आवर्तन थांबवलं तरी चालणार आहे. आणि जेव्हा आपलं ब्रीदिंग नॉर्मलला येईल तेव्हा परत पुढचं आवर्तन सुरू करायचं. तर हाताची ज्ञानमुद्रा किंवा द्रोणमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. आपल्याला नेहमी जसं बसायला सांगितलं त्या पद्धतीने पूर्ण कंबर मागे भिंतीला टेकून आपल्या पूर्ण स्पाईन जी आहे ती सरळ आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे आणि कपालभातीला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 1 2 3 4 5 6 7 8 9 40 1 2 3 4 5 6 7 8 9 50 1 2 3 4 5 6 7 8 9 60 1 2 3 4 5 6 7 8 9 70 1 2 3 4 5 6 7 8 9 80 1 2 3 4 5 6 7 8
90. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. आपण जी कपालभाती केलेली आहे त्याच्यामुळे श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे, त्याकडे लक्ष द्या. मन अतिशय शांत झालेलं आहे. आता पुन्हा ब्रीदिंग नॉर्मलला आल्यानंतर आपण आता पुढचं आवर्तन करणार आहोत. आज आपण 3 आवर्तनं 90-90ची करणार आहोत. तर पुढचं आवर्तन आपण करूया. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीच्या आवर्तनाला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 60. 1 2 3 4 5 6 7 8 9 70. 1 2 3 4 5 6 7 8 9 80. 1 2 3 4 5 6 7 8 9 90. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे. कपालभाती केल्यानंतर श्वास घेतलाही जात नाही, सोडलाही जात नाही. इतकी गती संथ होते, कळत न कळत तो श्वास चालू असतो, पण आपल्याला तो थांबल्यासारखा वाटतो. इतकं श्वासाची गती संथ होते. मनावर पण कुठलेही ताण राहत नाहीत, मनही शांत होतं. हे सगळं आपल्याला जाणवतं. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू श्वासाची गती पुन्हा आपली पूर्ववत होतीये. ती श्वासाची गती पूर्ववत झाली की मग पुढचं आवर्तन नेहमी करायचं, हे लक्षात घ्या. हळूहळू, कारण हा स्पॅन वाढत जातो आपला. आता आपल्या तिसरं आवर्तन आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 60. 1 2 3 4 5 6 7 8 9 70. 1 2 3 4 5 6 7 8 9 80. 1 2 3 4 5 6 7 8 9 90. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. मन अजूनच शांत झालेलं आहे, त्याचा आनंद घ्या. कपालभातीमुळे आपली फुफ्फुसे जी आहेत त्यामध्ये जी असलेली अशुद्धी निघून जायला मदत होते. लंग्सची शुद्धिक्रिया आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. जेव्हा आता आपलं परत पूर्ववत होईल श्वसन, त्यानंतर आपल्याला डोळे उघडायचे आहेत. श्वसन पूर्ववत झाल्यानंतर आपण डोळे उघडायचे आहेत.
आज आपण विभागीय श्वसन शिकणार आहोत. तर हे विभागीय श्वसन म्हणजे काय, की आपल्याला आता दीर्घ श्वसन बऱ्याच जणांना कळत नाही की दीर्घ श्वास स्वस्तिकासनात बसलात तरी चालेल, म्हणजे मग पायाला रग लागणार नाही. आणि मग विभागीय श्वसन करताना पुन्हा पद्मासन घातलं तरी चालेल. आता स्वस्तिकासनामध्ये बसलात तरी चालेल, मग करताना पुन्हा पद्मासन घातलं तरी चालेल. विभागीय श्वसन करताना आपल्याला बऱ्याचदा कळत नाही की दीर्घ श्वसन कसं करायचं. आणि बऱ्याच जणांना प्रश्न असतो की मी करतोय ते दीर्घ श्वसन बरोबर आहे की नाही, असे प्रश्न मला बरेच आले. म्हणून आज आपण विभागीय श्वसन घेतो इथे. याच्यामध्ये आपल्याला सलग दीर्घ श्वास घ्या, समगतीने घ्या असं आपण सांगतो. पण नेमकं कसं करायचं, तर पहिल्यांदा आपल्याला दीर्घ श्वसन कसं करायचं ते नीट समजून घेतलं पाहिजे. तर यासाठी आपण पहिल्यांदा उदर श्वसन इथे करणार आहोत. म्हणजे आपल्या ह्याचे 3 भागामध्ये हे श्वसन करणार आहे, म्हणून याला विभागीय श्वसन असं म्हटलं जातं. तर पहिला भाग म्हणजे उदर श्वसन आपण इथे करणार आहे. उदराचा भाग श्वासपटलाचा जो खालचा भाग आहे, श्वासपटलाच्या खालचा भाग तो उदराचा भाग आहे. आणि हा नाभीच्या आरोग्यासाठी सुद्धा उदर श्वसन हे चांगलंच आहे. तर उदर श्वसन आधी आपण करणार आहे. उदर श्वसन आपण पाठीवर झोपून पहिले आपण 1-2 जूनचे जर व्हिडिओज बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल पाठीवर झोपून केलेलं. तर हे आता आपण बसून करणार आहोत. तर यामध्ये उजवा हात जो आहे तो पोटावर ठेवायचा आहे आणि मग उजवा हात पोटावर ठेवून दीर्घ श्वास घ्यायचा. तेव्हा पोट पुढे येतं आहे का त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि मग श्वास सोडत सोडत आपल्याला पोट मागे न्यायचं आहे. श्वास घेत घेत पोट पुढे आणायचं आणि श्वास सोडत सोडत पोट मागे न्यायचं. तर याच्यामध्ये आपल्या यामध्ये काय होणार आहे तर ते नीट आधी समजून घ्या की आपला जो श्वासपटलाचा भाग आहे तर तो श्वास घेतल्यानंतर तो असा खाली जाणार आहे आणि त्याच्यामुळे पोट पुढे येणार आहे. म्हणजे श्वासपटल खाली जाणार, म्हणजे श्वासपटल असं आहे, श्वास घेतल्यानंतर श्वासपटल खाली जाईल आणि पोट पुढे येईल. ही क्रिया त्याच्यामध्ये येईल कारण फुफ्फुसांमध्ये हवा भरली जाईल, त्यामुळे श्वासपटल खाली येईल आणि पोट पुढे येईल. या पद्धतीने हे उदरश्वसन होतं. तर ते उदरश्वसन आधी आपण करायचे. तर ते नीट समजून घ्या की हे कसं करायचं ते. तर पोटावर उजवा हात पोटावर ठेवा, डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करा. आता श्वास घ्या, पोट पुढे येईल आणि श्वास सोडताना पोट मागे जाईल. आता हे सावकाश श्वास घ्यायचा आणि एकदम सावकाश श्वास सोडत सोडत सोडायचा, म्हणजे मग पोट मागे जाईल. तर आपण करूयात. आता डोळे मिटून घ्या. उजवा हात पोटावर ठेवलेला आहे, चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत पोट पुढे येईल. आता सावकाश श्वास सोडा, पोट मागे जाईल. अशी कल्पना करायची आहे की पोटातून श्वास घेतोय आणि पोटातून श्वास सोडतोय. पूर्ण पोटातून श्वास घ्या पोट भरून आणि पोट रिकामं होईपर्यंत श्वास सोडा, अशी कल्पना करायची. पूर्ण पोटातून श्वास घ्या आणि पोटातून श्वास सोडा. पुन्हा पूर्ण पोटातून श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. आता हात खाली आणा. आता आपण दुसरा विभाग बघूया. आता आपला जे श्वासपटल आहे, श्वासपटलाच्या वरचा भाग, तिथे आपल्या छातीच्या बरगड्या आहेत आणि त्या बरगड्या एक्सपांड होतात याच्यामध्ये, म्हणजे विस्तारतात. यामध्ये बरगड्या ज्या आहेत त्या अशा विस्तारतात, फाकतात. जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळेला फुफ्फुसांमध्ये हवा भरली गेल्यानंतर ह्या बरगड्या अशा उघडतात
तर त्यावेळेला आपला श्वासपटलाचा भाग असाच राहील. आता श्वासपटल खाली येणार नाही. आता छातीतून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. थोरॅसिक ब्रिदिंग असं त्याला म्हणतात. आपण आता पोटातून घेतलं, आता आपल्याला छातीतून घ्यायचं आहे. छातीतून श्वास घेताना श्वास भरून घेतला की हा छातीचा भाग जो आहे तो वरती उचलला जाईल, बरगड्याचा विस्तार होईल आणि पुन्हा श्वास सोडताना पूर्ववत होतील बरगड्या आणि छातीचा भाग हा खाली जाईल. तर आता इथे पोटाची हालचाल बिलकुल होणार नाही बघा. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर इथे आपल्याला श्वासपटलाच्या वरच्या भागातनं आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि तिथूनच आपल्याला सोडायचा आहे. तर आता अशी कल्पना करायची की आपण छातीतून श्वास घेतोय आणि छातीतून श्वास सोडतोय. आपण नाकाने श्वास घेणार आहे, पण कल्पना अशी करायची. आता उजवा हात पोटावर ठेवायचा, डावा हात छातीवर ठेवा आणि आता पोटाचा भाग हलणार नाही. आता छाती भरून श्वास घ्या, छातीचा भाग वर येईल. आता श्वास सोडा, छातीचा भाग खाली जाईल. पोटाची बिलकुल हालचाल होणार नाही बघा ह्याच्यामध्ये. पुन्हा आता डोळे मिटून घ्या, पूर्ण लक्ष छातीवर. चालू असलेला श्वास सोडा, दीर्घ श्वास भरून घ्या छातीमध्ये आणि सावकाश श्वास सोडा. फक्त छातीची हालचाल होईल. सावकाश श्वास भरून घ्या आणि सावकाश श्वास सोडा. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्या, सावकाश श्वास सोडा. पुन्हा अतिशय सावकाश श्वास भरून घ्या आणि सावकाश श्वास सोडा. आता दोन्ही हात खाली घ्या, सावकाश डोळे उघडा. आता तिसऱ्या विभागाचं आपण ब्रीदिंग बघूया. आता तिसऱ्या विभागाचं ब्रीदिंग बघत असताना आपल्या कॉलर बोन असतं इथे आपल्याला उंचवटा जाणवेल बघा. इथे हात ठेवायचा, फक्त वरच्यावर श्वास घ्यायचा आणि वरच्यावर श्वास सोडायचा. ह्याच्यामध्ये पोटाची आणि छातीची हालचाल होणार नाही. इथे थोडा श्वास घेतला जाईल आणि थोडासा श्वास सोडला जाईल. तर इथे लक्ष केंद्रित करा आणि इथून आपण श्वास घेतोय, इथून श्वास सोडतोय अशी कल्पना करायची. तर इथे वरच्यावर श्वास घ्या आणि वरच्यावर सोडा आणि हात ठेवताना आपल्या कॉलर बोनच्या तिथे ठेवायचा आणि तेवढाच भाग हललेला आपल्याला जाणवेल. तर त्याकडे लक्ष द्या. इथे आता आपला थोरॅसिकचा भाग पण हलणार नाही आणि पोटाचा भाग पण हलणार नाही. तर आपण करूया. हात आपल्या कॉलर बोनच्या तिथे ठेवायचे, पाठीचा कणा सरळ, मान सरळ आणि दोन्ही हात जे आहेत, मान पण सरळ ठेवा, पाठ पण सरळ ठेवा. दोन्ही हात कॉलर बोनच्या तिथे, तो उंचवटा आला आहे तिथे ठेवा. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या, सोडा. सावकाश श्वास भरून घ्या, डोळे बंद करा, पूर्ण लक्ष कॉलर बोनच्या तिथे आणि सावकाश श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा सावकाश श्वास भरून घ्या आणि सावकाश श्वास सोडा. आता हात खाली आणा, सावकाश डोळे उघडा. आता इथे आपल्याला लक्षात आलं असेल की आपण तीन विभागातनं श्वसनाचा अभ्यास केला. म्हणजे पहिल्यांदा उदर श्वसनाचा केला, मग थोरॅसिक ब्रिदिंगचा केला आणि त्यानंतर मग आपण क्लॅव्हिकल ब्रिदिंग केलं. तर आता इथे हे तिन्ही एकत्र करायचे आपल्याला दीर्घ श्वसनामध्ये. या तिन्हीमध्ये श्वास भरून घ्यायचा आहे. पोटामध्ये पण घ्यायचा आहे, छातीमध्ये पण घ्यायचा आहे आणि इथे पण घ्यायचं आहे. आपण इतर वेळेला इथून यापैकी तिन्हीपैकी एक कुठलं तरी करत असतो. तर इथे आपल्याला तिन्ही विभागामध्ये पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे, तेव्हा आपलं दीर्घ श्वसन पूर्ण होतं
आणि श्वास सोडताना पण तिन्ही विभागातनं श्वास सोडायचा आहे. तर हे करत असताना दीर्घ श्वास भरून घेताना आपला पोटाचा भाग पण पुढे येईल, छातीचा भाग पण वरती उचलेल आणि हा भाग पण थोडासा वरती येईल. या पद्धतीने तिन्ही ह्याच्यामध्ये हवा भरून घेतल्याची जाणीव आपल्याला होईल आणि त्या श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून तो पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. त्यावेळेला आपल्याला हा भाग पण खाली गेलेला जाणवेल, पोट पण आत गेल्याचं जाणवेल. असं हे दीर्घ श्वास सोडण्याची पण प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. तर ह्या तिन्ही भागामध्ये पूर्ण श्वास भरलेल्याची जाणीव होणं आणि तिन्ही भागामध्ये श्वास जेव्हा सोडतो तेव्हा तो श्वास निघून गेल्याची जाणीव होणं हे महत्त्वाचं आहे. तर सगळ्यांनी दीर्घ श्वसन करताना काय करा, उजवा हात पोटावर ठेवा आणि डावा हात इथे ठेवा. म्हणजे मग पूर्ण पोटात श्वास भरून घेतलेला आहे का, आपल्या छातीमध्ये पूर्ण श्वास भरून घेतलेला आहे का हे आपल्याला कळेल आणि त्याच पद्धतीने श्वास सोडलेला आहे का हे कळेल. हळूहळू प्रॅक्टिसनी जमेल. त्याच्यासाठी आपल्याला रोज आधी जशी आपण आत्ता प्रॅक्टिस केली तशी प्रॅक्टिस रोज करायची तिन्ही विभागातल्या श्वसनाची आणि मग त्याच्यानंतर तिन्हीतल्या एकत्र श्वसनाची प्रॅक्टिस आपण करायची. म्हणजे मग हळूहळू तुम्हाला दीर्घ श्वसन हे चांगलं जमायला लागेल. तर आता आपण करून बघूया. उजवा हात पोटावर ठेवा, डावा हात तुमचा चेस्टवर ठेवा आणि पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. चालू असलेला श्वास सोडा. पूर्ण दीर्घ श्वास तिन्ही विभागामध्ये भरून घ्यायचा आहे. पोट पण पुढे आलेलं जाणवेल, छाती वर आलेली जाणवेल, कॉलर बोन पण थोडंसं वर उचललेलं जाणवेल. आता अतिशय सावकाश दीर्घ श्वास एकाच गतीने सोडायचा आहे. पोट आत गेलेलं जाणवेल, छातीचा भाग खाली आलेला जाणवेल. म्हणजे त्या बरगड्या स्प्रेड झालेल्या जाणवतील. श्वासपटल खाली आलेलं जाणवेल, बरगड्या पण स्प्रेड होतील, श्वासपटल पण खाली येईल, पोटाचा भाग पण पुढे येईल बघा. तर हे सगळं आपल्याला जाणवतं. तर पूर्ण लक्ष त्या भागांवर द्या, पोटापासनं वरती आपल्या कॉलर बोनपर्यंत आणि मग दीर्घ श्वसन करायचे. डोळे बंदच आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर. चालू असलेला श्वास सोडा. दीर्घ एकाच गतीने श्वास भरून घ्या तिन्ही विभागांवर लक्ष ठेवून आणि सावकाश दीर्घ श्वास सोडा. पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास भरून घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा करा. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर. हाताची ज्ञानमुद्रा करा आणि मग आता दीर्घ श्वसन करा. डोळे बंदच ठेवा. दोन्ही नाकपुड्यांनी आपण दीर्घ श्वसन करणारे त्यावेळेला पोटाच्या भागावर, वरती चेस्टच्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आहे. चालू असलेला श्वास सोडा. पूर्ण श्वास भरून घ्या आणि पूर्ण पोट रिकामं होईपर्यंत श्वास सोडा. पूर्ण श्वास भरून घेताना विश्वातली एनर्जी, उत्साह आपल्यामध्ये घ्या आणि श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळजा, नकारात्मक गोष्टी श्वासाबरोबर सोडा. श्वास घेतो तेव्हा पूरक असं म्हणतो, श्वास घ्या, आणि श्वास सोडताना त्याला रेचक म्हणतात. रेचन म्हणजे पूर्ण मन शून्य करायचे, सगळे विचार पण आपल्याला मनातून काढून टाकायचे श्वासाबरोबर. पुन्हा एकदा श्वास भरून घ्या आणि सावकाश श्वास सोडा. आता श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वसन ध्यान थोडं करूया आपण.
पूर्ण लक्ष श्वासावर, श्वासाकडे साक्षी भावाने बघायचे आहे. नाकपुड्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. श्वास घेताना नाकपुड्याला आपल्या गार हवेचा स्पर्श होतोय आणि श्वास सोडताना गरम हवेचा स्पर्श होतोय. नाकपुड्यांच्या वरच्या टोकावर लक्ष केंद्रित करा. तिथे अतिशय सूक्ष्म अशी हवा आत आल्याची आणि हवा बाहेर पडते याची जाणीव होते. नाकपुड्यांच्या वरच्या टोकावर लक्ष केंद्रित करायचे आणि श्वासाकडे साक्षी भावाने पाहायचे. कुठून श्वास येतोय, कुठे जातोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. त्या श्वासाचा उगम कुठून आहे आणि कुठे त्याचा लय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वासाची गती पण खूप संथ झालेली आहे. यामध्ये आपण ओंकाराचा अभ्यास पण करणार आहोत. डोळ्यासमोर ओंकार आणून मग त्याच्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचे. पहिल्यांदा आपण प्रार्थना म्हणणार आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. श्वसन ध्यानामुळे श्वासाची गती खूपच कमी झालेली आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मन अतिशय शांत. ओंकाराची जी स्पंदनं आहेत ती आपल्या शरीरामध्ये
आणि बाजूच्या वातावरणामध्ये जी जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. ओम शांती शांती शांती. आपण कुठे बसलेलो आहोत त्या जागेची जाणीव करून घ्या. सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा आणि सावकाश दोन्ही हात डोळ्यावर न्या. प्रकाशाची जाणीव करून घ्या. सावकाश दोन्ही हात वरती डोक्यावर न्यायचेत. हाताची नमस्कार स्थिती. हाताची कमरेवरचे ताण काढून टाका. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे वाका. कमरेतून सावकाश पुढे वाकायचं आहे. केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करायचा आहे. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवा. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली. पाय मोकळे करून घ्या. बोटांची पायाची हालचाल करून घ्या. सगळे पायाचे स्नायू जागृत करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. आजचा योगाभ्यास नक्कीच खूप वेगळा होता, वेगळ्या स्तरावरचा होता आणि तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. योग शिक्षकचा वर्ग इथे आता चालू होतो आहे तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये. त्याची चौकशी करा आणि नक्की योग शिक्षक व्हा. धन्यवाद. हरिओम. उद्या आपण परत याच वेळेला भेटूया. नमस्कार.